Hello students, I am Shahaji Thomre sir from Solapur presenting English grammar. Presenting English grammar and the name of today's topic is make exclamatory. उद्गारवाचक वाक्य तयार करणे. This is my today's grammar topic. So students, watch video till the end. Don't forget to subscribe my YouTube channel. व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. टुडेज टॉपिक मेक एक्सक्लेमेटरी. उद्गारवाचक वाक्य तयार करणे. स्टुडंट्स, when we use exclamatory sentences, exclamatory sentenceचा वापर आपण केव्हा करतो? Important thing is that when we want to express the deep feelings, जेव्हा आपण आपल्या मनातल्या तीव्र भावना व्यक्त करतो, डीप फिलिंग्स मे बी सॉरो, तीव्र दुःख असेल, मे बी युअर हॅपीनेस, आपला आनंद असेल, मे बी सरप्राईज, आश्चर्य व्यक्त करायचं असेल, एक्साइटमेंट असेल. So students, to express the deep feelings of our mind, we use exclamatory sentences. आपल्या मनातल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वापरतो. डीप फिलिंग्स, तीव्र भावना, मे बी सॉरो, सॅडनेस असेल, सरप्राईज असेल, हॅपीनेस असेल, एक्साइटमेंट असेल, वी यूज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आपण उद्गारवाचक वाक्याचा वापर करत असतो. स्टुडंट्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस begins with how and or what. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात हाऊ ने किंवा व्हॉट ने होते. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस begins with how and what. Now, when we begin exclamatory sentences with how, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात हाऊ ने कधी करायची ते आपण पाहूया. फर्स्ट पार्ट, सेंटेन्सेस बिगिन्स विथ हाऊ. हाऊ ने सुरू होणारी वाक्य. आपण याचा कन्सेप्ट लक्षात घेऊया. कन्सेप्ट, थोडक्यात आपण हाऊ ने एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात कधी करायची ते आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं आहे कन्सेप्ट मध्ये, नंबर 1 ला आपण असं म्हणूया, इफ नो आर्टिकल इन द सेंटेन्स, इफ नो आर्टिकल इन द सेंटेन्स, जर समजा सेंटेन्स मध्ये ए और एन हे आर्टिकल नसेल तर
वी बिगिन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स विथ हाऊ. पण हाऊने सुरुवात करतो. ज्या सेंटेन्समध्ये आर्टिकल नाही त्यावेळेस आपण ती सुरुवात आपण हाऊने करत असतो. सेंटेन्समध्ये व्हेरीच्या अगोदर ए किंवा एन आर्टिकल नसेल, बिफोर व्हेरी तो व्हेरी असू किंवा नसो, सेंटेन्समध्ये ए किंवा एन आर्टिकल नसेल तर आपण एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात आपण हाऊने करायची आहे. नंबर 2 ला आपण हाऊ नंतर त्या सेंटेन्स मधील ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब, त्या वाक्यातील विशेषण किंवा क्रियाविशेषण लिहा. हाऊ नंतर त्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडवर्ब असेल ते लिहायचं. त्याच्यानंतर पुढचा जी महत्त्वाचा पार्ट आहे, हाऊ नंतर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब, त्याच्यानंतर त्या सेंटेन्स मधला सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्ट तो लिहायचा आहे. राईट सब्जेक्ट. त्या सेंटेन्सचा सब्जेक्ट लिहा जो आहे तो. सब्जेक्ट हे सुरुवातीला असतं. असर्टिव्ह इंटू एक्सक्लेमेटरी करताना सब्जेक्ट हा सुरुवातीला येतो. त्यानंतर राईट व्हर्ब आफ्टर सब्जेक्ट, त्या सेंटेन्सचं क्रियापद लिहा, व्हर्ब लिहा. अँड ॲट लास्ट गिव्ह एक्सक्लेमेटरी मार्क. शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. एक्सक्लेमेटरी मार्क लास्टला यायला पाहिजे. सो स्टुडंट्स, पहा, इफ देर इज नो आर्टिकल इन द सेंटेन्स बिफोर व्हेरीच्या अगोदर ए किंवा एन आर्टिकल नसेल तर आपण सुरुवात हाऊने करायची आहे. आफ्टर दॅट राईट ॲडजेक्टिव्ह और ॲडवर्ब फ्रॉम द सेंटेन्स, देन राईट सब्जेक्ट, then write verb, then at last give exclamatory mark. Now students, one important thing I want to mention here. इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मेन्शन करायची आहे, ती म्हणजे व्हेरी सारख्या अर्थाचे इतर पण काही शब्द आहेत. व्हेरी सारख्या अर्थाचे इतर काही वर्ड्स आहेत ज्याला आपण ॲडवर्ब म्हणूया. सो, रिअली, एक्स्ट्रीमली, ट्रेमेंडस, सो, रिअली, एक्स्ट्रीमली, ट्रेमेंडस या शब्दांचा अर्थ व्हेरी सारखाच होतोय, लक्षात घ्या. नाउ वी विल स्टार्ट टू कंडक्ट एक्झाम्पल्स. आता आपला हाऊचे आपण पहिला सेंटेन्स घेऊया. सेंटेन्स बिगिन्स विथ हाऊ. हाऊने सेंटेन्सची सुरुवात आपल्याला करायची आहे. नंबर 1, इट इज व्हेरी नाईस. हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. याचं कन्व्हर्शन मला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये करायचं आहे. अकॉर्डिंग टू कन्सेप्ट, इफ देर इज नो आर्टिकल बिफोर व्हेरी असू नसो, आर्टिकल नसेल तर आपण सुरुवात हाऊने करायची आहे. हाऊ नंतर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब लिहा. व्हेरीच्या पुढे असेल.
हाऊ नाईस. मग सब्जेक्ट घ्या, सुरुवातीला सब्जेक्ट आहे इट. वर्ब घ्या, सब्जेक्टच्या पुढे वर्ब आहे. ॲट लास्ट गिव्ह एक्सक्लेमेटरी मार्क. वन मोर एक्झाम्पल इथं आपण घेऊया. ही इज व्हेरी क्लेवर. ही इज व्हेरी क्लेवर. मेक एक्सक्लेमेटरी. बिगिन विथ हाऊ, मेक एक्सक्लेमेटरी. हाऊ ने सुरुवात करा, एक्सक्लेमेटरी करा. असं ऍक्टिव्हिटी मला एक्झाम मध्ये विचारतात. नाउ नो आर्टिकल म्हणून आपण सुरुवात हाऊ ने केलेली आहे. राईट ऍडजेक्टिव्ह क्लेवर, राईट सब्जेक्ट ही, राईट वर्ब इज, ॲट लास्ट एक्सक्लेमेटरी मार्क. ही मधले एच आपण स्मॉल इथं काढायचं आहे, कॅपिटल काढायचं नाही. सुरुवातीला कॅपिटल नंतर स्मॉल येणार आहे. वन मोर एक्झाम्पल इथं आपण घेऊया अजून. सॅम्पल एक्झाम्पल. आय एम एक्स्ट्रीमली हॅप्पी. आय एम एक्स्ट्रीमली हॅप्पी. मेक एक्सक्लेमेटरी. याचं कन्व्हर्शन मला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये करायचं आहे. आय एम एक्स्ट्रीमली हॅप्पी हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, हे विधानार्थी वाक्य आहे. त्याचं कन्व्हर्शन मला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये करायचं आहे. तर अकॉर्डिंग टू कन्सेप्ट, इफ देर इज नो आर्टिकल ए ऑर एन इन द सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिगिन्स विथ हाऊ. हाऊ नंतर ऍडजेक्टिव्ह आहे हॅप्पी. हाऊ हॅप्पी, subject I, verb am, last exclamatory mark. So students, in the first part of the grammar topic, make exclamatory, I have covered only the sentences begins with how. In my next video, I'm going to cover the sentences begins with what. So thanks for watching my video and don't forget to subscribe my YouTube channel. Thank you so much.